जिंकलं आहेच ना, मी कशाला भाषण करत बसू, मला काय कळत नाही मला. ते कोणाला तरी वाटायला येतं का हे सगळं? निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. या निवडणुकीतील सगळे भाषण करून कंटाळा आला. काय काहीतरी भाषण करायला मजा येते. सकाळी उठल्यानंतर रात्री झोपेवर पटाक पटपाक पटपाक पटपाक. तरी मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की तुम्ही शांत बसला तर मला ऐकू येईल. थोडं असं गळल्यासारखं झालं मला. आपण त्राण नसतात म्हणतो ना, तसं झालं मला थोडं. आणि थोडंसं तसं काही हे नव्हतं मला, पाणी पिणी प्यायला वगैरे सगळं करतात, बाकीचं काही प्रॉब्लेम नव्हतं, पण डोकं दुखत होतं माझं. मग मी पुढे कळवलं जरा, म्हटलं अरे जरा सांगा, म्हटलं मला सभा घेता येणार नाही, म्हटलं मला मी येतो तिकडे सगळ्यांना भेटतो आणि खाली म्हटलं मी सगळ्यांना भेटेन म्हटलं आणि मग मी निघेन. बरं ठीक आहे सर. मग मी गेलो तिथे लोकांमध्ये गेलो, लोकांना महिला होत्या, भगिनी होत्या, सगळ्या त्यांना सांगितलं, म्हटलं मला जरा बरं वाटत नाही थोडंसं. नंतर बरं वाटायला लागलं, गोळी बिळी घेतली मी, सगळं झालं. पण तिथे गेल्यानंतर मी त्याला समजावून सांगतो की म्हटलं जरा मला थोडंसं बरं वाटत नाही, थोडं गळलं का होतं. म्हटलं नाही नाही साहेब, काळजी घ्या साहेब. म्हटलं समजलं. मग दुसऱ्या भागात गेलो, तिकडे तर असे बाजूला होतं, मध्ये बांबू घातले होते. पण त्याला समजावून सांगितलं, म्हटलं अरे जरा बरं वाटत नाही, म्हटलं मागे सगळ्यांना जरा कळवून टाका म्हटलं. आणि त्याच्यामुळे म्हटलं मी भाषण नाही करत, म्हटलं मी निघतो. ठीक आहे साहेब. आता बघा इथपर्यंत सगळं प्रकरण आलंय. निघालो आणि मग आपले सगळे पदाधिकारी आले, बोलले साहेब हे व्यासपीठावर येऊन लोकांना सांगा ना. म्हटलं अरे मग हेच मी आधी नसतं का केलं. पण मग गोळी बिळी घेतली सगळं, आता ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे लोकांना वाटलं असं तर चिडलेला असतो, मी काय चिडलेला नसतो. आज सकाळी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला, लोकांसमोर आणला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्याने जाहीरनाम्यामध्ये काय करणार हे सांगितलंय आणि कसं करणार हे पण सांगितलंय. दिव्याचे अनेक प्रश्न आहेत. लोकलने प्रवास करणं म्हणजे काय असतं मला माहिती आहे. मी काही लोकलने प्रवास खूप केलाय. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्याला बांद्रा आणि CST छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याला हार्बर ट्रेन होती, हार्बर ट्रेन, त्याने मी प्रवास करायचा. आणि मग ते अशी भरत जायची, लोक कसे आत यायचे, कसे बाहेर जायचे. आणि आज दिव्याला देखील सकाळी कसे चढतात आणि कसे उतरतात. मी तुम्हाला त्यांना दुसऱ्याच्या जीवावरती शब्द देणं चुकीच आहे, पण प्रयत्नांची पूर्ण पराकाष्ठा करीन की दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आपण एक लोकल सुरू करू. ते काय हालाकीचं सगळं